बस मराठी 5च्या घरामध्ये आता सध्या आता नवीनच प्रोमो आला आहे आणि प्रोमोमध्ये असं सांगितलं आहे की जसे की ह्या तिघांना ज्या घरातल्या लोकांनी निवडलं आहे, डिसिजन घेतला होता की सर्वात वीक कोण आहे, ज्यांना डिसिजन घेता येत नाही असे तिघं कोण आहेत, तर इरिना, सूरज चव्हाण आणि धनंजय असे तिघ जण आहेत. तर ह्या तिघांना सांगितलं आहे बिग बॉसने की जे काही किराणा आहे, जे सामान आहे, करन्सी दिली आहे, जेवढे पण पैसे आहे यांना सामान घ्यायचं आहे. तर तिथं भरपूर सामान आहे, डाळी आहेत, सर्व आहे, तांदूळ आहे, पुन्हा पीठ पण आहे सगळ्या याचे. तर इथे प्रश्न पडला की बाकीचे सगळे जे आहेत बाहेरनं ओरडत होते की हे घे ते घे. तर जी इरिना आहे ती काहीही खात नाही, जे काही आहे त्यातलं त्या वस्तू की खात नाही वाटतं ती. तर निकी आणि बाकीची जी आर्या आहे ते बोलत होते की ती यातलं काहीच खाणार नाहीये. तर ती विचारत होती धनंजयला आणि सूरजला यातलं काय घ्यायचंय, म्हणजे मला काही सुचत नाहीये, तुम्हीच डिसिजन घ्या काय घ्यायचा तो. तर ह्या दोघांनाही तिचं काही कळत नाहीये भाषा, म्हणजे ती काय बोलतीये, खरंच ती काय बोलती ते लवकर समजत नाही. हिंदीतनं बोलती, कधी कधी इंग्लिश शब्द पण वापरते. तर तिचं काही कळत नाही, यांना दोघांना तर बिलकुलच कळत नाही. तर इथं सूरज बोलत होता धनंजयला की माझं तर डोकं पिकलंय, मला तर काहीच कळत नाहीये काय करावं आणि काय नाही. तर धनंजय म्हणतो की माझं तर डोकं फुटलंय, मलाही काही कळत नाहीये. तर असं सर्व चाललंय. तर बाकीचे बाहेरनं ओरडताय की हो हो आपण यांना निवडलंय, हे चांगलंच केलं आहे. तर असं काही चाललंय बिग बॉसच्या घरामध्ये. तर अशीच लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.